म्हणजे पूर्ण एस शेप मध्ये येऊन तोंड उघडून अटॅक करतो. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे लोणारमध्येच संतोष भंडारी सर यांच्या घरी. तर घरात ना एक साप दिसलाय. आहे का? नमस्कार. खिड़की पे वो दिख रही नहीं क्या? ऊपर के इस पे दिखा? मारेंगे नहीं. व्हिडिओ मध्ये क्लिअर दिसत नाही ते. हाँ व्हिडिओ मध्ये क्या क्लिअर नाक देता है. ये भाई पकड़ ले. हा एक कॉमन ट्रिंकेट तस्कर साप. कोणता आहे तो? तस्कर ट्रिंकेट. तस्कर तस्कर म्हणजे हा मराठी शब्द का इंग्रजी शब्द आहे? मराठी तस्कर. तस्कर मराठी का? तरी ती म्हणली पण हे मराठी शब्द म्हणे इंग्लिश मध्ये काय म्हणतात? इंग्लिश मध्ये कॉमन ट्रिंकेट. कॉमन ट्रिंकेट. अरे इधर से इधर भाग रहा था. सज्जन दर्शन कर लो फटाफट. पूर्णपणे नाग नाहीये. बिनविषारी. विषारी नहीं है, बिनविषारी है. रानी पता है कि हे काय मधून दिसला तुम्हाला का? नाही वहीं नाही पे दिखा हुआ था. नहीं, मैं यहीं पे थी, गेट लॉक कर रही थी. तो वो ऐसे हैंगिंग था. पहले मुझे लगा कोई प्रैंक खेलूंगा, फिर वो पास गई तो वो थोड़ा मूवमेंट करा, इसलिए वो रखो. एक मिनट, ये अभी कटिंग हुआ ना इसलिए आया. उंदरं आहेत का? नाही नाही आता साफसफाई केली बाहेर त्यांनी. बाहेर इकडे झाडं वगैरे कटिंग झाली आज. चूहा इधर बहुत घूमते नहीं. 10-15 पूर्ण जंगलच मोकळं केलं. इधर घूमते चूहे. बहुत सारे झाड़ कदाचित त्याच्यामुळे निघून निघाला असेल. पकड़ रहे थे. अरे विषारी नहीं बोलते ना. विषारी नाहीये म्हणून नाव हात. फोटो तो ये फोटो स्मूथली हँडल करायचं. काही उनके हाथ कितने बड़ा हल रहा है. दाबायचं नाही. दाबलं की त्याला त्रास होतो. त्रास केला की मग तो डिफेन्सिव्ह मोड मध्ये येणार. अच्छा अच्छा अच्छा. असं असं हळूवा ज्याला हँडल केलं तर काहीच नाही अडकत. आता असा खूप शांत आहे. आता खाली सोडल्यावर तुम्हाला त्याचं रौद्र दिसेल. म्हणजे पूर्ण एस शेप मध्ये येऊन तोंड उघडून अटॅक करतो. अरे बापरे. भाभी जी लो हाथ में. हेलो कुछ नहीं होता. हात लावा. बापरे, देख बाबू मैंने हाथ लगाई सांप को. वो सगळं सुना दी मैंने. वो सगळं सुना दी. ऍक्च्युली तुम्ही जे बघताय फक्त थोडीशी मनातली भीती कमी व्हावी असं. म्हणजे कधी स्वतः कधी काही करायचं नाही. म्हणजे एखादा तुम्हाला हात जरी साप आहे असा वाटला तरी त्याला हात वगैरे काही लावायचा संबंध आहे. हमारे नजदीक से बहुत आकर गए वाले सांप से हमको डर नहीं लगता. मेरे को नहीं लगता डर. ये बहुत अच्छी हमारे बचपन से हमने सांप देखे. हमारे घर कितने मोटे मोटे आए हैं, इसलिए मेरे को डर नहीं है. नाग देवता आए वाले काले काले. नाग देवता अलग रहते. शांत नहीं बैठते. नहीं वो हमारे पे आए वाले कितने बड़े. वो लड़के वो चूहा खा लिए थे उन्होंने. त्याचा आवाज कमीत कमी 15 ते 20 फुटापर्यंत. हमारे पे ऐसे बैठे रहते थे. जो विषारी रहते ना वो भी आए वाले हमारे. काळजी घ्या. आता तुमचं सगळं आहे सगळं साफ सूत्र सगळं घर. पण साप कुठे येऊ शकतात हे एक लक्षात घ्या. हाँ. नहीं यहाँ पे नहीं, हमारे पीरियड में बहुत आते थे. अच्छा. मैके में मतलब खेत है पीछे पूरे. हाँ हाँ. ऐसे मोटे मोटे आते थे. अब मेरे दादाजी के आंग में भी नाग देवता आते थे. बस छेड़ने का नहीं उनको. मेरे दादाजी के आंग में भी नाग देवता आते थे, इसलिए हमको इतना डर नहीं है उसका. हमने मतलब बचपन से देखे है ना. ऐसे इतना छोटा सा छोटे छोटे पिल्लू आते थे ना, ऐसे दादा के बाजू में घूमते. लवकरच मानवी दूर किती दिवसात किती वेळ झाला आता हे? हाँ हा आजचा तिसरा आजचा दिवसा? चौथा आहे. चौथा. आजचा चौथा आहे का? नाही टोटल आतापर्यंत. आज के चौथा हो गया. बंदर ही पकड़े थे ना वो. हाँ बंदर भी पकड़ के लेकर गए थे ना. उस दिन देखे थे. अभी यहाँ पे बंदर बोलते हैं कि जब आपको बड़ी थी मैंने. अभी इसको क्या करेंगे आप? सुबह छोड़ देंगे जंगल में छोड़ देंगे. हाय मित्रांनो, काल रात्री जवळपास 10:30 पावणे 11 वाजता संतोष भंडारी यांच्या घरात खिडकीत बसलेला तस्कर साप, पूर्णपणे बिनविषारी. इंग्लिश नाव कॉमन ट्रिंकेट, हिंदीमध्ये अलंकार बनसुंदरी अशी बरीचशी नावं आहेत. तोंड लंबुळकं निमुळतं आणि मानेवर 2 उभ्या काळ्या रेषा, अर्ध्या अंगापर्यंत चॉकलेटी काळ्या आणि पांढऱ्या रंगाची डिझाईन चेक्समध्ये, आणि बाकीचं अर्ध अंग जे आहे
ते प्लेन असतं. मध्यभागी एक लाईट ब्राऊन कलरचा पट्टा आणि साईडनी 2 काळे पट्टे. मुख्य खाद्य उंदीर. ग्रामीण भागात सगळ्यांच्या घरात राहणारा हा साप आहे. मातीची जी घरं असतात. बऱ्याच वेळेला ह्याच्या अंगावरच्या डिझाईनमुळे 2 वेगळे वेगळे साप आहेत का काय असा भास होतो लोकांना. फक्त उंदरं खाणारा साप आहे. कॉमन ट्रिंकेट. तसा शांत स्वभावाचा, पण चिडल्यानंतर शेपमध्ये येऊन तोंड उघडून जोरदार हल्ला करतो. पण आधी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे बिनविषारी. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण बोललो. खाली सोडल्यानंतर इमिडिएटली थोडासा ॲक्टिव्ह आणि ॲग्रेसिव्ह झाला आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे ह्या सापाचं. हातात असेपर्यंत शांत. दिल्या मित्रांनो सोडून या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.